आज शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज. नमो शेतकरी महासमाधी योजना नवा हप्ता आज जमा होण्यास सुरुवात. तर डीबीटीद्वारे जे की 2,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये क्रेडिट झालेले आहे. तर आता लगेच तुम्ही तपासा की तुमच्या खात्यामध्ये आले की नाही. ज्यांना कोणाला आलेले नसेल तर अशा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. राज्यातील लाखो शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. तर आता नमो शेतकरी महासमाधी योजनेचा नवा हप्ता जमा होण्यास सुरुवात. तर आता या पात्र शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासमाधी योजनेचे 2,000 रुपये इथं नवा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता जे की इथं 8वा हप्ता ज्या शेतकरी बांधवांना 8वा हप्ता इथं जमा झालेला आहे अशा शेतकरी बांधवांना नवा हप्ता देखील जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये सर्वसाधारण जे काही शेतकरी आहेत तर डीबीटीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आज सकाळपासून दुपारी व रात्री सर्व शेतकरी बांधवांना आज रात्रीपर्यंत पैसे ते जमा होणार आहे. आज सकाळपासून पैसे वाटप सुरू झालेले आहे. काही जिल्ह्यांमध्ये आज सकाळी जमा होत आहे, काही जिल्ह्यांमध्ये दुपारपासून, तर काही जिल्ह्यांमध्ये आज रात्रीपासून वाटप इथं सुरू. तर आता या जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी महासमाधी योजनेचा नवा हप्ता जे की या जिल्ह्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात. यामध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, यानंतर इथे आपलं हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, पुणे झाल्याच्या नंतर इथे आपलं अहमदनगर, नाशिक. तर थेट डीबीटीद्वारे शेतकरी बांधवांना पीक विम्याचे त्याचप्रमाणे आता नमो शेतकरी महासमाधी योजनेचा 10वा हप्ता इथे जमा होत आहे. आता जर तुम्हाला पीक विमा आलेला नसेल तर तुम्ही तक्रार करून तुम्ही तुमचा पीक विमा मिळवू शकता. आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला तर लगेच बघा. यानंतर पेंडिंग जिल्ह्यांमध्ये लवकरच जमा होईल. यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. यानंतर इथे आपलं जालना, नांदेड, गोंदिया, भंडारा, गडचिरोली. तर या जिल्ह्यांमध्ये डीबीटीद्वारे व्हेरिफिकेशन इथं सुरू आहे. आधार लिंक व ई-KYC तपासणी देखील सुरू आहे. तर आता कोणाला 2,000 रुपये इथं जमा होत आहे. तर आता यामध्ये ज्या शेतकरी बांधवांचं PM किसान स्टेटस ॲक्टिव्ह आहे, आधार लिंक आहे, ई-KYC केलेली आहे. आता बँकेची KYC वेगळी आहे आणि PM किसानची KYC वेगळी आहे. हे तुम्हाला दोन्ही KYC करायची आहे. डीबीटी खातं इनेबल असणे आवश्यक आहे. याचप्रमाणे तुम्हाला 8वा हप्ता जमा झालेला असणे देखील आवश्यक आहे. आता कोणाला पैसे तर येणार नाही. ज्यांची KYC अपूर्ण आहेत, आधार लिंक नाही, बँक खाते बंद आहेत, तर अशांना नमोचा नवा हप्ता इथं जमा होणार नाही. याचप्रमाणे ज्यांचा अर्ज रिजेक्ट झालेला आहे तर आता पैसे आले का कसे तपासायचं आहे. सर्वप्रथम तुम्ही SMS चेक करा. बँकेचा SMS आलेला असेल, बँक पासबुकवर एंट्री करा, ATMमध्ये बॅलन्स चेक करा. CSC किंवा नमो शेतकरी PM किसान या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता की तुमचे पैसे आले की नाही. आता यामध्ये पैसे आले नाही तर तुम्हाला काय करायचं, सर्वप्रथम ई-KYC कंप्लीट करा. बँकेची KYC जर नसेल तर बँकेमध्ये करा आणि PM किसानची जर KYC राहिली असेल तर PM किसानच्या पोर्टलवरती KYC करा. जर तुम्हाला PM किसानचा हप्ता मिळत असेल तरच तुम्हाला नमोचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. आधार बँक खात्यामध्ये पैसे तर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आता यासाठी तुम्हाला आधार कार्ड, बँकेचं पासबुक, 7/12 आधार कार्ड आणि पीक विम्याचा रजिस्ट्रेशन नंबर. तर आता याचप्रमाणे तुम्हाला आता ज्यांचा कोणाचा अर्ज इथं रिजेक्ट झालेला आहे तर अशांसाठी लेखी अर्ज देतो तहसील किंवा कृषी अधिकारी साहेब. हे तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये पीक विम्याचं एक ऑफिस दिसेल. याचप्रमाणे तुम्हाला PM किसान हे तुम्हाला एक ऑफिस दिसेल. त्यामध्ये तुम्हाला PM किसानचं एक ऑफिस आहे, त्यामध्ये तुम्हाला जायचं आहे आणि तुम्हाला हा लेखी अर्ज द्यायचा आहे तिथं. यामध्ये नमो शेतकरी महासमाधी योजना हप्ता मिळण्याबाबत अर्ज. तर इथं तुम्हाला महोदय नमो शेतकरी महासमाधी योजना अर्ज रिजेक्ट प्रलंबित दाखवत आहे. माझी सर्व माहिती योग्य असून कृपया माझा अर्ज तपासून हप्ता मंजूर करावा व किंवा पुन्हा सुरू करावा. यामध्ये नवा हप्ता, आता नवा हप्ता कोणाला मिळत आहे, यामध्ये ज्यांनी ई-KYC केलेली आहे, बँक खाते आधारशी लिंक आहे, SMS द्वारे थेट डीबीटीद्वारे आता व्हेरिफिकेशन इथं सुरू आहे. आता PM किसानची ई-KYC केली तरच तुम्हाला नमोचा हप्ता इथं मिळणार आहे. आता याच्यासाठी KYC कशा पद्धतीने इथं करायची आहे, ज्यांची कोणाची PM किसानची KYC राहिलेली असेल तर अशाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ई-KYC कशासाठी केली जाते, बनावट लाभार्थी थांबवण्यासाठी, डीबीटीद्वारे पैसे जमा करण्यासाठी, आधार लिंक पडताळणीसाठी, PM किसान आणि नमो शेतकरी डेटा जुळवण्यासाठी. तर आता यामध्ये PM किसानच्या पोर्टलवर ओपन करायचं. PM किसान ई-KYC वरती क्लिक करा, आधार नंबर टाका, OTP टाका आणि व्हेरीफाय करा.
तर तुमची ई-के-वाय-सी तर कंप्लीट होऊन जाईल. ई-के-वाय-सी केल्याच्या नंतर तुम्हाला पैसे तर मिळणार किंवा तुम्ही ओ-टी-पी थ्रू सुद्धा करू शकता किंवा बायोमेट्रिक थ्रू सी-सी सेंटरवरती जा, पी-एम किसानची ई-के-वाय-सी म्हणून सांगा, थंब देऊन तुम्ही तुमची ई-के-वाय-सी करू शकता. आता पी-एम किसानचं ई-के-वाय-सी तर झालं. आता पी-एम किसानच्या यादीमध्ये नाव देखील असणे आवश्यक आहे. यादीमध्ये नाव असेल तरच तुम्हाला नमोचा हप्ता इथे जमा होईल. यासाठी तुम्हाला पुन्हा पी-एम किसानच्या ऑफिशियल पेजवरती या, बेनिफिशरी लिस्ट या ऑप्शनवरती क्लिक करा. आपलं राज्य महाराष्ट्र, तालुका, जिल्हा, गावाचे नाव सिलेक्ट करा आणि गेट रिपोर्टवरती क्लिक करा. संपूर्ण यादी तुम्हाला इथं येऊन जाईल. तर त्या यादीमध्ये नाव असेल तरच तुम्हाला पैसे तर जमा होतील. यादीमध्ये नाव नसेल तर तुमचे पैसे अडकू शकते. आता पी-एम किसानमध्ये जर तुमचा अर्ज रिजेक्ट झालेला असेल तर तुम्हाला नमोचे देखील लाभ इथं मिळणार नाही. जे की पी-एम किसानचे पात्र शेतकरी आहेत तर अशांनाच नमोचा नवा हप्ता इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर उद्यापासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तर त्याची जी काही तारीख आहे ते डिक्लेअर झालेली आहे. तर उद्यापासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जमा होण्यास सुरुवात होणार आहे. कधीपासून? उद्यापासून. तर लगेच शेतकरी बांधवांनी चेक करा की तुमच्या खात्यामध्ये आली की नाही. नमोचा हप्ता उद्यापासून जमा होत आहे.